गाडी जात नसते आत, दिनांक 12 साईडला लागत असते ती. 2023 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील आसेगाव येथे एका किरकोळ भांडणावरून 2 कुटुंबामध्ये वाद झाला आणि त्या वादाची प्रणिती केवळ खोटे गुन्हे दाखल करण्याच्या उद्देशाने पोलीस स्टेशनला कुत्रा चावला नाही, केवळ अंगावर आला या सबबीखाली भांडणं काढून फिर्याद दाखल केली गेली आणि पोलिसांनी 307 नव्हे किती गंभीर गुन्हे घडले तरी 307चा गुन्हा करत नव्हते. त्या तातडीने 307चा गुन्हा दाखल केला परंतु त्या ठिकाणी जो महादेव वाघमारे मयत ज्याची बॉडी आता इथं पोस्टमॉर्टम रूममध्ये आहे, तो त्या ठिकाणी गुन्ह्याच्या ठिकाणी नसताना सुद्धा सगळ्या लोकांनी तसं सांगितलं असताना सुद्धा नोकऱ्यांनी जबाबदार लोकांनी महादेव वाघमारेचं नाव 4 नंबरला आरोग्यमध्ये बोललं गेलं आणि महादेव वाघमारी त्याला पोलीस स्टेशन हा सराव कुठल्या गोष्टीचा नसल्यामुळे त्याला ऊसाचा मोरक्या म्हणून पोलिसांनी मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर त्याच ठिकाणी महादेव वाघमारेचं काहीतरी बरं वाईट झालं अशा पद्धतीचे त्यांच्या घरच्या लोकांचं म्हणणं आहे, स्पष्टपणानं म्हणणं आहे. त्यांनी हे आमच्यासमोरच नाही तर ते मॅजिस्ट्रेट समोर सुद्धा मांडलेलं आहे. त्याच्या अंगावरची ओळखसुद्धा दाखवलेली आहे पोलीस त्यांच्या आईवडिलांनी. आणि मग त्या ठिकाणी अशा पद्धतीनं अमानुष मारहाण होऊन आपल्या हातून कैदी मेला हे लपवण्यासाठी पीसी कोर्टाने दिली, परंतु पोलिसांनी ती पीसी नाकारली आणि ह्याला एमसी द्या, ह्याला पीसीमध्ये नको म्हणून एमसीची ऑर्डर करून घेतली आणि लगेच ती बॉडी इथं आणून सोलापूर सिव्हिलला ॲडमिट असं दाखवली आणि मयत घोषित केलं. हे षडयंत्र पोलिसांनी केलेलं आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने तालुका ग्रामीणचे पोलीस चंदन शिवे, कांबळे, देवकर हे 3 पोलीस प्रमुख जबाबदार आहेत की ज्यांनी या निष्पाप तरुणाला मारहाण केली, त्याचा बळी घेतला आणि म्हणून त्याच्या मृत्यूच जबाबदार नव्हे 302च त्यांच्यावरती लागलं पाहिजे आणि ते लावण्याची कारवाई तातडीनं सुरू झाली पाहिजे आणि त्या ठिकाणा त्वरित निलंबित करून ही कारवाई पुढं गेली पाहिजे. ही समाजाची, कुटुंबाची, सगळ्यांची मागणी आहे. कारण ते जर पोलीस आले तर पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे अधिकार घेऊन आबाधित राहिले तर त्या ठिकाणी काही काळवेरे करू शकतात. ज्या पद्धतीनं पीसी नाकावून एमसी केली आणि एमसीमध्ये ॲडमिट दाखवून बॉडीला त्या ठिकाणी मयत घोषित केलं आणि आज या ठिकाणी पंचनाम्यासाठी बॉडी PM रूममध्ये ठेवलेली आहे. हा अत्याचार या पुरोगामी महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सोलापूर शहरासारख्या हुतात्म्याच्या नगरीच्या पंढरपुराच्या पवन पंढरपूर नगरीमध्ये हा अत्याचार पोलिसांकडून घडलेला आहे आणि म्हणून ह्या अत्याचाराला वाचा फुटावी, महादेव वाघमारेला न्याय मिळावा, त्या पोलिसावर मारहाण करणाऱ्या पोलिसावर गुन्हे दाखल करावे, त्यांना तात्काळ त्यांचं निलंबन त्यांची बडतर्फी करून त्या ठिकाणी या गुन्ह्याला पुढे यावं ही मागणी आहे. ही मागणी जोपर्यंत कुठं पूर्ण होत नाही तोपर्यंत आज या ठिकाणी लोक त्याच्यापूर्वी पंढरपूरला पांडुरंगाची वारी करण्यासाठी पायी जाताना बघितले, परंतु या सोलापूर जिल्ह्यातला दलित समाज, मातंग समाज या ठिकाणी त्या महादेव वाघमारेची बॉडी घेऊन पायी जाईल आणि त्या ठिकाणी या शासनाला जाब धरेल, जाब विचारेल, पोलीस प्रशासनाला जाब विचारेल. अत्याचारित पोलीस प्रशासनाचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे, मूग घेऊन गप्प बसलेल्या प्रशासनाचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. ते धिक्कार आम्ही मातंग समाजाच्या वतीनं, वाघमारे कुटुंबियाच्या वतीने या ठिकाणी करतो आणि कारवाई करावी. कारवाई आणि मगच या ठिकाणी आंदोलन स्थगित. कारवाई नाही तर आंदोलन पुन्हा गतीनं पुढे जाईल एवढंच या निमित्तानं मी प्रशासनाला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. मयत महादेव वाघमारे यांचा वडील बोलते, माझ्या कुटुंबात भांडणं झाली खरं, पण तो मुलगा भांडणात नसताना सुद्धा प्रशासनानं त्याला मुद्दाम धरून आणून अटक करून त्याला जबर मारहाण करून खाया प्यायला न देता त्याचा एकदम 4 दिवसात संपला म्हणून सांगितलं तिने. असं बिनकारणाचं त्याने आणि त्यावर आरोप करून मारलेला आहे आणि रात्रीचं घरात येऊन घुसून आमच्या घरी त्याने लोकांनी मारलेलं आहे. तरी त्या मारणाऱ्यावर आणि विदाऊट ज्याचं जिथे माणूस नसताना सुद्धा त्याच्यावर अन्याय केलेला आहे, त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि महादेव वाघमारेला, निष्पाप महादेव वाघमारेला न्याय मिळावा एवढीच प्रशासनाला विनंती करतो.
मध्ये नसताना भांडणात त्यांचं नाव घातलं. नाव घालून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घातलं. पोलिसांनी हाणमार केला. हाणमार करून इथे सिव्हिलला टाकलं. सिव्हिलला टाकून त्यांना कोणत्याला बिन आण नव्हतं, काय नव्हतं, बिन आणाचं राहिलं. त्यांचा जीव गेला. माझ्या नवऱ्याला मला 2 बऱ्या सांगितलं. मला पोलिसांनी मारले. नाव सांगू नको म्हणले ती. नाव सांगू नको म्हणले ती, नाहीतर पुन्हा अजून मारतो म्हणले ती. नवऱ्यानं मला 2 बऱ्या सांगितलं. नवरा मला जेवण होता, त्याला जेवण मिळलं ना. 2-4 दिवसात नवरा माझा गेला. माझ्या नवऱ्याचा ते मारणाराला हात घाला. गुन्हा नोंदवा त्यांच्यावर, पोलिसावर, त्या केस करणारावर लय मोठी शिक्षा व्हावी. माझ्या कामकाजामध्ये एवढा जेलमठीप व्हावी त्यांना. माझ्या नवऱ्याला न्याय मिळावी. 20 वर्षात मी ऐकलं नाही. त्यांना जेलमठीप व्हावी. 20 वर्षाला मी काम करतो. केस खोटी करणाऱ्यांना सांगितलं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.